एका वेळेस एक सुंदर शांत जंगल होतं. तिथे माकडं, हरणं, चिमण्या आणि इतर अनेक प्राणी आनंदात राहत होते. झाडांची पानं वाऱ्यात हलत होती, पक्ष्यांची गाणी ऐकू येत होती आणि सर्वत्र निसर्गाची शांतता होती. अचानक त्या जंगलात आग लागली. झाडं जळायला लागली. धूर आकाशात पसरू लागला. प्राणी घाबरून इथे तिथे पळू लागले. सुंदर जंगल एका क्षणात भीतीच्या छायेत गेलं. त्या आगीसमोर एक छोटी चिमणी धाडसाने उभी राहिली. ती नदीकडे उडाली, चोचीत थोडंसं पाणी भरलं आणि आगीवर ते थेंब टाकू लागली. पुन्हा पुन्हा ती उडत होती आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. एका झाडावर बसलेलं माकड हे पाहून हसायला लागलं. ते म्हणालं, "अगं, तुझ्या अशा छोट्या थेंबांनी ही आग विझेल का?" चिमणीने शांतपणे उत्तर दिलं, "मी हे करते कारण मला ते योग्य वाटतं. मी माझं कर्तव्य निभावते." तिच्या डोळ्यात निर्धार होता आणि मनात निस्वार्थ भावना. माकड थांबलं. त्याने विचार केला. चिमणीचं धाडस पाहून त्याला काहीतरी उमगलं. तो विचारात पडला, आपण काय करत आहोत? काही वेळाने आग आटोक्यात आली. प्राणी परत यायला लागले. पाखरं पुन्हा गायला लागली आणि जंगल पुन्हा हसू लागलं. चिमणी आकाशात उडत होती अभिमानाने. ही गोष्ट आपल्याला शिकवते की छोटे का होईना पण सकारात्मक पाऊल उचलणं महत्त्वाचं असतं.